नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डमण्डितं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशूलं डमरुं गदां च श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. कृते जनार्दनो देव स्थितायां रघुनन्दना द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपादवल्लभा. दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय च सदोदित परब्रह्म दत्तात्रेय नमोस्तुते. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त तुम्ही आहात मुक्त. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त आम्ही तुमचे भक्त. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सर्वत्र व्याप्त. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त सर्व ज्ञान प्राप्त. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. बंधू भगिनींनो, दत्त प्रबोध या ग्रंथाच्या या 7व्या सेशन मध्ये आपण 28वा अध्याय बघणार आहोत. मागच्या शनिवारी आपण दत्त प्रबोध ग्रंथाचे 27 अध्याय पूर्ण केले. या ग्रंथात एकूण 61 अध्याय आहेत आणि मागच्या 3-4 अध्यायांमध्ये तत्वज्ञानाचा भाग खूप होता. तरी सुद्धा मला जेवढा सांगता आला तेवढा तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं सांगितला आणि तुम्हा श्रोत्यांनाही तो भाग आवडल्याचं तुम्ही कळवलंच. आज 28व्या अध्यायापूर्वी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अनुसूया मातेनं गुरुदेव दत्तांना काही प्रश्न विचारले. तिने एक मोठी प्रश्नावलीच त्यांच्या पुढ्यात ठेवली. त्यातल्या 8 प्रश्नांची उत्तरं दत्ताने दिलेली आहेत. 9वा प्रश्न तिने विचारला, कर्म कोणतं चांगलं मानायचं? दत्त म्हणाले, माते, आयुष्यभर प्रत्येकालाच कर्म करावं लागतं, पण 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय शरीराला साथ देत शेवटपर्यंत व्यवस्थित काम करत राहतात. त्याला चांगलं कर्म म्हणायचं. कर्मामध्ये सातत्य असावं आणि घेतलेलं कर्म कधीही सोडू नये. डोळ्यांनी पाहण्याचं, कानांनी ऐकण्याचं, नाकानं श्वास घेण्याचं, तोंडानं बोलण्याचं आणि खाण्याचं, अशी जी कर्म आहेत ही कर्म आयुष्याच्या अंतापर्यंत चालू राहतात.
या 5 ज्ञानेंद्रियांनी आणि 5 कर्मेंद्रियांनी आपल्याला दिलेली साथ आणि केलेलं कर्म हे सगळ्यात चांगलं कर्म मानावं. मग तिने 10वा प्रश्न विचारला, काही कर्म प्रारब्धानुसार घडतात. लाभ आणि दुःख जे काय असेल तर त्या कर्माला काही उपाय आहे का? दत्त म्हणतात, आई, प्रारब्ध कर्माला काहीही उपाय नाही. प्रारब्ध कर्म आपण भोगावीच लागतात. फक्त पुढच्या जीवनामध्ये चांगली कर्म घडावीत म्हणून कोणत्या ना कोणत्या देवाला आपलं मानून उपासना करत राहायचं. मग त्यांनी कर्माचे 3 प्रकार सांगितले. सात्विक कर्म, राजस कर्म आणि तामसी कर्म. त्यामध्ये पहिलं म्हटलं की कर्म करत असताना यातून मला काय मिळेल अशी आसक्ती ठेवून केलेलं कर्म जे आहे ते रजोगुणी कर्म आहे. तमोगुणी कर्म जे आहे त्या कर्माला किंवा कर्म करणाऱ्याला प्रचंड अभिमान असतो की माझ्यामुळेच हे काम झालं, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणी हे काम केलंच नसतं असं वाटणं हे तमोगुणी कर्म आहे. आणि सात्विक सात्विक कर्म जे आहे ते सुख दुःख काहीही आलं तरी त्याला न डगमगता आपण ठरवलेलं कर्म हे करत राहणं. एकदा संकल्प केला की कोणताही विकल्प मनात न आणता कर्म करत राहणं ते सात्विक कर्म आहे. मग तिने विचारलं, तप जे आहे त्याबद्दल तू काय सांगशील? मग त्यांनी आईला सांगितलं की अपरोक्ष ज्ञान म्हणजे तप आहे. योगी लोक या भूतलावावरच असतात, जगतात. फक्त ते आत्मस्वरूपी निमग्न राहतात. म्हणून मग जप, तप, पूजा, ध्यान, यज्ञ, याग, दान यांचा विधी निषेध ज्याला असतो ती माणसंच अशा प्रकारचं कर्म करू शकतात. आणि ज्यांना जगण्याचा कोणताही विधी निषेध नाही त्याला असुर मानावं. तो माणूस नाही, ते देव नाहीत तर ते असुर आहेत. ज्यांच्या मनामध्ये सदैव दुसऱ्याबद्दल राग आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, मद मत्सर दंभ आहे आणि मनात अनेक विकार थैमान घालतायत त्याला सुद्धा असुर माना. आणि हे असुर सगळ्यावर वर्चस्व गाजवून बेसूर असे वागत असतात. तिनं पुढचा प्रश्न विचारला, आपल्या या देहामध्ये इंद्रिय प्रबल आहेत आणि या इंद्रियांचा अधिपती कोण आहे? देहामध्ये जी जी इंद्रिय आहेत या सगळ्यामध्ये आपलं मन हेच अधिपती आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्या मनाच्या इच्छेनुसार कर्म घडत असतात. मनाच्या 2 कांता आहेत, एक सुमती आणि एक कुमती. सुमती म्हणजे मनामध्ये चांगल्या गोष्टी आणून जे काम केलं जातं त्यामुळे जीवनात चांगलं घडतं ती सुमती. आणि आपल्या जीवनामध्ये अपकीर्तीचा डाग आपल्याला लागतो कारण आपण ते काम नीट करत नाही, ती कुमती. उत्तम अशी संधी मिळण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे, भक्ती आवश्यक आहे, पूजन आवश्यक आहे, अर्चन, वाचन हे सगळं आवश्यकता आहे. गुरुकृपा जर असेल तर जीवनात हे सगळं घडतं. इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवता येतात, अध्यात्माचं ज्ञान मिळवता येतं आणि
काही गोष्टीमध्ये अज्ञानानं सुद्धा कधी कधी आपल्याला ज्ञान मिळतं, ते सुद्धा ज्ञानच आहे. एवढं विश्व साकारलेलं असूनही आपण मात्र आपली मुलं, आपले आप्तस्वकीय यामध्ये अडकून पडतो आणि आपली कर्तव्य विसरतो. त्याला काय म्हणावं असं त्यांनी विचारलं. दत्तगुरु म्हणतात त्याला अज्ञानच म्हणावं. कारण अज्ञानी माणसाची अवस्था ही अशी असते, त्याला गुळ खायला दिला तरी त्या गुळाची गोडी त्याला चाखता येत नाही. आणि मिरची पावडर त्याला खायला दिली तरी सुद्धा ती मिरची पावडर त्याला कदाचित तिखट लागत नाही. कारण ती व्यक्ती कडू शब्दांचे डंख सतत मारत असते. आणि असं उलट बोलणं किंवा सतत कटू बोलणं हे सुद्धा अज्ञानाचंच लक्षण आहे. इथे दत्तप्रबोध ग्रंथाचा 28वा अध्याय पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. आता पुढचा अध्याय 29वा अध्याय. या अध्यायामध्ये अनसुया मातेनं प्रश्न विचारला की अरे संसार कशाला म्हणावं, संसार म्हणजे काय? अनादी कालापासून कुटुंब संसार करतायत आणि त्याच्यावरच आपला जीवनक्रम चालू आहे. हा जीवनक्रम आपण ठरवतो, तो पाळतो. हा संसाराचा धर्म आहे. जन्माचा सुख सोहळा होतो, कुलधर्म कुलाचार होतात, कधी श्राद्ध पक्ष सुद्धा आपण करतो, शास्त्राधार पद्धतीनं उपचार करतो, सण उत्सव करतो, जप याग दान धर्म हे सगळं करतो. आणि आपलं कर्म करत असताना या सगळ्यामध्ये सहभाग घेणं म्हणजे संसार आहे. सारासार विचार करून धन जोडतो तेही आवश्यक आहे, पण अति मायेत गुंतून न पडता देहानं आपण सावध राहावं. या देहाला कोणाचाही दास बनू देऊ नये. प्रपंच करत असताना हे लक्षात ठेवा की देह संपला तरी उरतात त्या फक्त खुणा. आणि काही दिवस मागे पडले की हळूहळू त्या व्यक्तीचा विसर पडत जातो. व्यक्ती गेली तरी तिचे जे गुण असतात ते गुण मात्र कुटुंबामध्ये लक्षात राहतात. काही लोक एखाद्या व्यक्तीच्या जाण्यानंतर सुद्धा त्याच्या वाईट गोष्टीच उगाडत बसतात. असाच एकदा एक माणूस माड रानावरून पायी चाललेला आहे आणि त्याला असं दिसतं की संध्याकाळची वेळ आहे. आकाशात पूर्ण चंद्र उगवलाय, चांदणं पडलंय, सावकाश आपण घरी जाऊ शकतो म्हणून या चांदण्यातून हळूहळू तो घरी निघाला. आणि एकदम त्याला एकाएकी कसलासा भास झाला. मनात थोडी भीती वाटू लागली की एवढं चांदणं पडलंय तरी आपल्याला भीती का वाटते? एक काळी कुट्ट आकृती त्याच्या बरोबर चालते असं वाटलं. आता त्याचे डोळे उघडेनात. कुणीतरी त्याला घरी आणलं. उपचार चालू झाले. मांत्रिक अंगारे धुपारे लिंबाच्या पाल्यानं झोडपणं हे सगळं चालू झालं. आणि शेवटी एक दिवशी त्याला गुरुदेव भेटले. त्यांनी त्या ग्रहस्थाच्या डोक्यावर हात ठेवला. ते म्हणले अरे तुला काही झालेलं नाही, हा सगळा तुझ्या मनाचा खेळ आहे.
त्याला थोडा वेळ बरं वाटलं, गुण आला असं वाटलं, पुन्हा त्याला भीती वाटू लागली. मग सद्गुरूंनी त्याच्या उजव्या हाताला तळव्यावर काजळ लावून ठेवलं आणि म्हणाले, तू रात्रभर जागा राहा, जप कर, आणि कुणी जर असं आलंच तर घाबरू नको. उजव्या हातानं त्याच्या गालावर एक चांगली चपराक दे. गुरुने सांगितलं, या शिष्यानं ऐकलं. थोड्या वेळात एक सावळी आकृती पुढ्यात येते असं त्याला वाटलं आणि उजव्या हातानं त्यानं चटकन चपराक मारली. नंतर त्याला शांत झोप लागली. सकाळच्या वेळी तो उठला. सद्गुरू पण तिथे आले. या माणसाला त्यांनी विचारलं की तुला झोप लागली का? हो म्हणला, झोप लागली. आणि काय घडलं? नाही, भीती वाटत होती, पण तुम्ही सांगितलं तसा उजवा हात मी त्याच्या गालावर मारला. मग या सद्गुरूंनी या ग्रहस्थाच्या पुढ्यात आरसा धरला. आरसा धरल्यावर त्याला कळलं की आपलाच गाल काळा झालेला आहे. असं कसं झालं? मी कोणाला मारलं? सद्गुरू म्हणतात, तू तुझ्या हाताने तुलाच मारलं. विकल्पानं तुझ्या घरात मनामध्ये घर केलं आणि म्हणून कोणीतरी आल्याचा भास तुला झाला आणि मी सांगितल्याप्रमाणे तू त्याला चपराक मारलीस. आपल्याच विचारात असं गर्क राहिल्यावर या सगळ्या गोष्टी अशा घडत असतात असं सद्गुरू या गोष्टीतून सांगतात. ही गोष्ट या ग्रंथामध्येच दिलेली आहे. त्याच्या पुढे आई विचारते की आपल्या मनात मोक्षाचा विचार येतो. ते म्हणतात, हो, सद्गुरू कृपेनं विवेकाची एकदा कास धरली, नामस्मरण चालू केलं, कीर्तन, भजन, प्रवचन यामध्ये मग्न राहिलं, तर आपल्या देहवृत्तींचं भान आपल्याला राहत नाही आणि आपण शांत चित्तपणे या सगळ्या गोष्टी ऐकू लागतो. एकदा का ऐकण्याची कला अवगत झाली की सुधारणेला कुठेतरी वाव असतो. जो कधी ऐकतच नाही, कोणाच ज्यांनी आयुष्यात कधीच ऐकलेलं नसतं, त्याचे कान सुद्धा त्याला लवकर सोडून जातात असं म्हटलंय. मग दत्तगुरु सांगतात, माते, या समाधी अवस्थेला सुख असं अनेक जण म्हणतात. आपल्याला लाभलेला नरदेह म्हणजे सुख असं काहींना वाटतं. काहींना वाटतं घरात धनधान्य खूप असणं म्हणजे सुख, घरदार वैभव असणं म्हणजे सुख, गाई घोडे गोठ्यामध्ये असणं म्हणजे सुख, उत्तम वस्त्र परिधान करणं म्हणजे सुख, भरपूर अलंकार करून घेणं म्हणजे सुख. पण अशा कितीही सुखांच्या मागे आपण जरी आयुष्यात लागलो तरी मृत्यूच्या वेळेच्या यातना काही सुटत नाही. जन्माच्या सुद्धा यातना असतात आणि मृत्यूच्या सुद्धा यातना असतात. मृत्यू कधी कुठे कसा येईल कोणाला सांगता येत नाही. काही ना कुणी आपल्यासाठी काय आणलं याची मोठी चिकित्सा करण्याची आवड असते. काहींना भेटीची आवड असते, काहींना बोलण्यामध्ये आवड असते की भेटावं, बोलावं, आपल्या घरी ये जा असावी अशी सुद्धा आवड अनेकांना असते. आणि पुढे मग म्हटलं 19व्या प्रश्नामध्ये हे सगळं जे दुःख आहे, सगळं काही आहे पण शांतता नाही. हे जे दुःख आहे ते जावं,
म्हणून दान धर्म, देवदर्शन, अन्नछत्र, कीर्तन, प्रवचन, प्रसाद, धर्मशास्त्रात सांगितलेली व्रत, अनुष्ठान हे करायला हवं. आणि त्या गोष्टी केल्यावर तुम्ही जे दान देणार ते सत्पात्र अशा ब्राह्मणाला दान द्यायला हवं. त्याला आवडतं ते पदार्थ करून इच्छा भोजन त्याला तृप्त करायला हवं. आणि या सगळ्यामध्ये त्रागा न करता, न वैतागता सुख मानायला हवं. निदान घरातल्या मोठ्या माणसांची सेवा, कुलदेवतेचं स्मरण पूजन हे करायला हवं. कारण वैकुंठात जायचं तरी 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत. या 4 मुक्ती तिथे वास करतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. घरामध्ये देवघर आपण ठेवतो. खरं तर अख्खं घर म्हणजेच देवघर असं म्हणायला हरकत नाही. या परमेश्वरानं मला राहायला उत्तम घर मिळवून दिलं, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे. देवानं दिलेल्या घरामध्ये मी राहतो असं जर आपण मानलं तर ते अख्खं घर आपण देवघर करू शकतो. ते सामर्थ्य त्या घराच्या मालकाला आणि मालकिणीला असावं लागतं. अख्खं घर हेच देवघर करण्याचं सामर्थ्य त्या मालकामध्ये असावं लागतं. घरांचा नुसता उपभोग घ्यायचा आणि बाकीकडे दुर्लक्ष करायचंय चालत नाही. कारण उदाहरण असं दिलं की एखादी व्यक्ती राजा बनली, तिच्या नशिबानं ती राजा बनली. कारण आधी राजपुत्र म्हणून जन्माला आली आणि मग राजा बनली. राजा बनलं तरी त्याला काही नेम नियम आहेत. राजाला शोभेस असं वागावं लागतं. विविध विषयांना तोंड द्यावं लागतं. घात आघात सोसावे लागतात. नीती अनीती ही सुद्धा सोसावी लागते. आणि राजसुख सुद्धा सहज उपभोगता येत नाही. ते भोगण्यासाठी सुद्धा त्याच्या अंगामध्ये एखादी कला ते भोगण्याची असावी लागते. राजा जो त्या राजाच्या खुर्चीत बसणारे, राजसिंहासनावर बसणारे, तो तुमच्या आमच्यासारखा सामान्य असणार नाही, तो विशेष असायला हवा. तसंच एखादा जीव संतपदी पोचतो, त्याला सगळी सुख मिळाली असं आपल्याला वाटतं, पण खरं तर तो दुःख भोगत असतो. त्यांच्या सुखाचा विसर त्यांनी पाडून घेतलेला असतो. सत्संगाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे आणि वाईट गोष्टींचा त्यांनी धिक्कार केलेला आहे. भक्ष भक्ष त्यांनी ठरवलेलं आहे. अनाचाराची लाज बाळगलेली आहे. विपरीत कर्म कधी केलेली नाहीत. त्यामुळे त्या व्यक्ती संतपदी जाऊन पोचतात. संतपदी पोचणाऱ्याला सुद्धा मनात यातना असतात. मग ती विचारते की संतपदी पोचलेल्याला सुद्धा यातना कशा असतील? दत्तगुरु म्हणतात यातना कोणाला चुकलेल्या नाहीत. एखादा संत सज्जन सद्गुरु आहे, त्याला सुद्धा स्वप्नात वाटू लागतं की आपल्याला उकळत्या पाकात टाकलंय, आपले दात उपटले, लोखंडाच्या रसात आपल्याला बुडवलंय, नाकाला चिमटा लावून आपल्या ठेवलंय, आपल्याला कोणीतरी झोडपून काढतंय, तापलेल्या वाळूत झोपवलंय, तलवारीनं कापलंय, कानात आर पार सळी घातलीये, हातपाय बांधून ठेवलेत, पर्वत शिखरावरून ढकलून दिलंय.
कावळे आपल्या भोवती कावकाव करतायत, सर्प विंचू आपल्याला दंश करतायत, असं वाटणं हे सुद्धा नरक यातना आहेत. कारण असं ज्यांना स्वप्नात सुद्धा वाटतं, काही ना अशी भयानक स्वप्न पडत असतात, त्यांना स्वप्नामध्ये घाबरवणारे साप सारखे दिसत असतात, विंचू आपल्याला चावला अशी कल्पना ते करत असतात, कुणीतरी कड्यावरून ढकलून दिलं असं त्यांना वाटत असतं, शेतात आपण धाव धाव धावतोय असं वाटत असतं, आणि त्या स्वप्नामध्ये या नरक यातना त्यांना भोगावे लागतात. मातेनं पुढचा प्रश्न विचारला की या जर नरक यातना असतील तर स्वर्ग सुख म्हणजे काय? मग दत्तगुरु म्हणतात, योगी जनांचा सहवास लाभणं म्हणजे या पृथ्वीवरचं स्वर्ग सुख आहे. संत सज्जन सद्गुरूच्या संगतीनं हरिकथा निरूपण घडतं, अनेक ग्रंथांचा बोध होतो. जे ग्रंथ आपल्याला आकलन झाले नाही ते ग्रंथ या लोकांकडून आपल्याला कळतात. आपल्या मनातलं द्वैत दूर होतं, भवसागरातून आपल्याला थोडं बाजूला होता येतं, आणि तेच स्वर्ग सुख आहे पृथ्वीवरचं, असं या अध्यायाच्या शेवट म्हटलं. आणि या ग्रंथाचा 29वा अध्याय पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नरक म्हणजे काय, स्वर्ग म्हणजे काय याच्या कल्पना दत्तगुरु आईला समजावून सांगतात. तर ती विचारते, पारंपरिक कशाला म्हणावं? पुढचा प्रश्न 22वा तिने विचारला. परंपरेनं जे चालतं ते पारंपरिक. पारंपरिक उपासना असतात, पारंपरिक भक्तगण असतात. एकाच देवतेची भक्ती ते 10-10 पिढ्या करत असतात, याला पारंपरिक म्हणावं. जे जीव मात्र पूजा करतात, ही रोजची पूजा झाल्यावर कोणतीही मागणी ते करत नाही, अपेक्षा करत नाही. रोजच्या पूजेला अपेक्षा ठेवून आपण पूजा करत नाही. एखाद्या विशिष्ट पूजेचा जो आपण घाट घालतो त्यावेळी मात्र काही मागणं मागायचं असेल तर आपण मागतो, किंवा जे मागणं मागितलं ते पुरं झाल्यावर आपण ती पूजा करत असतो. कारण अशा काही गोष्टी आहेत, शेवटी आपल्याला असं वाटतं की देवच आपल्या या इच्छा पूर्ण करेल, बाकी कोणी करणार नाही. अशा वेळी अशा इच्छा देवाजवळ बोलल्या जातात, त्या पूर्ण झाल्या की अशा पूजा केल्या जातात. आईनं विचारलं की विद्वान कोणाला म्हणावं? दत्तगुरु म्हणतात, ज्यानं शास्त्र, स्मृती, श्रुती, स्मृती, पुराण यांचा अभ्यास केला, ज्यानं मंत्रकला जाणली, आणि इतकं असूनही जो नम्र आहे त्याला विद्वान म्हणावं. त्याच्या पुढे त्यांनी प्रवृत्ती, निवृत्ती आणि संसार याबद्दल तिने प्रश्न विचारले. ज्यानं सगळ्याचा त्याग केला तो संन्यासी. पण संन्यासी म्हणजे भगवी वस्त्र परिधान करायची म्हणजे संन्यासी होता येत नाही. तर
खरा जो संन्यासी आहे तो भगवी वस्त्र, हातात दंड, मुंडन, भस्म विलेपन अशा गोष्टी बाह्यतः करत असला तरी त्याची जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती जर निवृत्तीकडे जात असेल तरच त्याला संन्यासी म्हणावं. पण हे संन्यासी सुद्धा आपल्या कर्मामध्ये निमग्न असतात, संसाराचा त्याग करतात. बाकीचा त्याग करणं म्हणजे निवृत्ती, पण कर्माचा त्याग मात्र ते करत नाही. देव ब्राह्मण यांची सेवा करतात, पशु पक्षी प्राणी यांच्याबद्दल दया धर्म ते पाळतात, आचाराचे विशिष्ट पथ्य ते पाळतात, तीर्थयात्रा उद्यापन हे करतात. आणि महत्वाचं म्हणजे कोणाची द्वेष निंदा ते करत नाही, कुसंगतीच्या मागे ते जात नाही. मंत्र तंत्र उपासना ते जाणत असले तरी कुमंत्र कधीही कोणालाही सांगत नाहीत, अपमानकारक कोणाशी बोलत नाहीत, विचित्र कधी वागत नाहीत आणि आपल्या जवळ कोणत्याही गोष्टीचा साठा करून ठेवत नाहीत. त्याला संन्यासी म्हणावं असं दत्तगुरूंनी आपल्या आईला सांगितलं. आणि इथे 28 प्रश्नांची उकल होऊन आपला 30वा अध्याय पूर्ण झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तिने पुढे प्रश्न विचारला की समाधिस्थ कोणाला म्हणावं. मग त्यांनी थोडक्यात उत्तर दिलं की जो रात्रंदिवस निजात्म योग साधतो तो समाधी लावतो असं मी मानतो. पण समाधी लावणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी अनेक जन्मांचं पुण्य असावं लागतं. मग ते आईला म्हणतात, तू अत्री ऋषीनाच तुझा गुरु मान. म्हणजे तुझ्यामध्ये जर काही मी तूपणाची भावना असेल तर त्या भावनेची सुद्धा बोळवण होऊन जाईल. वृक्षाचं मूळ एक असतं, पण फांद्या, पानं, देठ, फळं, फुलं ही अनेक असतात. वृक्ष फळांचा विचार करत नाही. ही माझी फळं, माझी पानं, माझ्या फांद्या असं ते म्हणत नाही. पाण्यावर पाणकिडे खेळतात, ते कधी बुडत नाही, पाणी त्यांना वाचवतं. ढग पाऊस पाडतात, पण मी पाऊस पडला असा अहंकार ढगांना नाही. तशीच या कर्त्याला अशी कोणतीही भावना नसते. आणि हे सगळं कळण्यासाठी अशा प्रकारचे ग्रंथ जो आपण आता दत्तगुरूंचा ग्रंथ ऐकतो आहोत, वाचतो आहोत, असा सद्गुरु बोध आपल्याला मिळावा लागतो. मग पुढचा प्रश्न तिने विचारला की ब्राह्मण कोणाला म्हणावं. जो एकनिष्ठेनं जगतो, एकनिष्ठता ज्याच्याकडे आहे त्याला ब्राह्मण म्हणावं असं म्हटलं. ब्राह्मणी जात नव्हे तर ब्राह्मणी वृत्ती आहे. जातीनं कोणताही माणूस असला तरी त्याच्याकडे एकनिष्ठता असेल, अभ्यास करण्याचं सामर्थ्य असेल, आपण केलेला अभ्यास दुसऱ्यांना तो सांगत असेल, शिकवत असेल, तर त्याला सुद्धा ब्राह्मण मानावं. इथे 31वा अध्याय पूर्ण झाला. 3च प्रश्नांची उत्तरं देत देत 31वा अध्याय पूर्ण केलेला आपल्याला दिसतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
प्रत्येक ग्रंथामध्ये असे छोटे मोठे अध्याय असतात आणि नियमितपणे एखादा ग्रंथ वाचणाऱ्याला हे सगळं आकलन होऊन जातं की ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय, 11वा अध्याय, 18वा अध्याय आणि 6वा अध्याय योगाभ्यास, हे अध्याय खूप मोठे आहेत हे आधीच आम्हाला समजून चुकतं. ओव्यांची संख्या आम्ही बघून ठेवतो. प्रत्येक ग्रंथामध्येच असं आहे. काही त्याचे अध्याय लवकर संपतात, काही ते वाचायला बराच वेळ लागतो. हे आकलन आपण वारंवार ग्रंथ वाचणाऱ्यांना होतं. 32व्या अध्यायामध्ये अनुसयेनं पुढचा प्रश्न विचारला. 30 प्रश्नांची उत्तरं देऊन झाली. एकूण प्रश्न आहेत 40. आता तिनं प्रश्न विचारला, आसन कोणतं चांगलं? दत्तगुरूंनी सांगितलं की गवताचं आसन हे सगळ्यात उत्तम. तृणासन, दर्भासन हे योगी लोकांसाठी असतं. तृणासन आणि दर्भासन हे योगी लोकांसाठी आहे. तपसाधनेसाठी मृग आणि व्याघ्र यांचं आसन करावं. मृग, त्याची कातडी काढून ती कातडी चांगली कमवून मग त्याचं आसन केलं जातं. व्याघ्रासन असतं, वाघाचं कातड. ते तपसाधनेसाठी आवश्यक आहे. तुम्ही काय किंवा मी काय, आपण प्रापंचिक आहोत. प्रपंच सांभाळत सांभाळत आम्हाला जेवढं अध्यात्म, अधि आत्मा, आत्मा ठेवून केलेली कोणती कृती म्हणजे अध्यात्म आहे. संसार जपत प्रापंचिकानी काष्ठासन म्हणजे पाठ घ्यावा बसायला. काष्ठासन, लाकडाचा पाठ किंवा वस्त्रासन शिवून घ्यावं. वस्त्रासन सुद्धा शिवताना ते सुती असावं किंवा रेशमी असावं. राजानं नेहमी सिंहासनावरच बसावं. पक्षांनी नेहमी वृक्षासनावरच बसावं, झाडावर बसावं. सर्वसामान्यांनी कमलासन घ्यावं. कांबळं नावाचं एक वस्त्र आहे. पूर्वी ते आले गेलेल्यांसाठी पसरत असत, त्याच्यावर माणसं बसत असत. कांबळं अनेक प्रकारे उपयोगात आणलं जात होतं. शेतकरी लोक शेतावर जाताना डोक्यावरून कांबळं घेऊन जात, पावसात भिजत नव्हते. हेच कांबळं त्यांना झोपण्यासाठी उपयोगी होतं, पांघरण्यासाठी उपयोगी होतं. कोणी आलं तर वस्त्र बसण्यासाठी त्याचा उपयोग आहे. त्याच्या पुढे सांगितलं की आई विचारते की आता मनासाठी कोणतं आसन? हे शरीरासाठी झालं. तर ते म्हणाले की मनासाठी दृढासन हे उत्तम आसन आहे. कोणत्याही विषयाला मनाची बैठक पक्की हवी. की दत्तप्रबोध हा ग्रंथ आपण ऐकणार. 61 अध्यायी भला मोठ्या ग्रंथ. आत्ता कुठे आपण अर्ध्यावर आलो आणि आज 7वं व्याख्यान आहे या ग्रंथावरच. म्हणजे किती मोठा हा ग्रंथ आहे बघा. पण तुम्ही सगळी जण दृढासन मनानं आसने घातलेलं आहे की हा ग्रंथ आपण ऐकणार, पूर्ण ऐकणार. पुढच्याच महिन्यात दत्त जयंती येते आहे आणि इतका सुंदर ग्रंथ तुम्ही ऐकतात. हा सुद्धा एक योग आहे असं म्हणायला हरकत नाही. बरीच जण हा ग्रंथ ऐकतायत आणि तुम्ही दृढासन घातलेलं आहे असं मी तुम्हाला सांगू इच्छिते. 32वा प्रश्न विचारला, मुद्रा कशा असतात? योगी लोक 10 प्रकारच्या मुद्रा घेऊन ध्यान करतात आणि मुद्रा गुरूंकडून शिकून घ्याव्यात असं म्हटलं.
आज सकाळी मी तुम्हाला मुद्रांचे काही फोटो पाठवले. या मुद्रा या ग्रंथामध्ये सांगितलेल्या बघून मुद्राशास्त्र किती प्राचीन आहे याची जाण आपल्याला येते. अलीकडे आपण अनेक व्हिडिओ बघतो. कोणी म्हणतं की तुम्ही विठ्ठल 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 म्हणत 400 वेळा टाळ्या वाजवा, दुसरं काही करू नका. कोणी म्हणतं दिवसभरातून 3 वेळा आपल्या चेहऱ्यावर इथे 2 भुवयांच्या मध्ये एकदा घड्याळाच्या काट्याप्रमाणे हे बोट फिरवा आणि पुन्हा उलट फिरवा. या ठिकाणी असं फिरवा आणि पुन्हा उलट फिरवा. नाकाच्या इथे असं फिरवा, पुन्हा उलट फिरवा. ओठांच्या इथे असं फिरवा आणि पुन्हा उलट फिरवा. अनवटीच्या इथे असं फिरवा आणि पुन्हा उलट फिरवा. कंठाच्या इथे असं फिरवा आणि पुन्हा उलट फिरवा. असं रोज दिवसातून 3 वेळा केलं तर आपल्या प्रकृतीला आराम पडेल. प्रत्येक जण आपल्या पद्धतीनं अनेक गोष्टी सांगतोय. कोणी म्हणतं की तुम्ही असं 20 वेळा वाजवा, मनगटानं 20 वेळा वाजवा, प्रत्येक बोटाचं पहिलं पेर 20-20 वेळा दाबून बघा. अशा प्रकारे इथे दाबून बघा, इथे दाबून बघा, भांडी घातल्यासारखं दोन्ही हात करत बसा. अशा सुद्धा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याला जे आवडेल ते आपण करायचं. टाळ्या वाजवण्याचं 400 वेळा टाळ्या वाजवायच्या. नुसत्या अशाने हात वर करून वाजवा, बाजूला वाजवा, इकडे वाजवा, पुढे वाजवा, चालता चालता पाठी वाजवा. त्यांनी सुद्धा शरीराला भरपूर व्यायाम मिळेल आणि विठ्ठल 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 म्हणता म्हणता आपल्या जिभेला सुद्धा चांगला व्यायाम मिळेल. बहुतेक तुम्हाला हाताचे ते सगळे फोटो पाठवले गेले असतील किंवा पाठवले नसतील तर आत्ताच्या या व्याख्यानानंतर आपण पाठवू. या पुस्तकामध्ये पंचतत्वांचं पालन करणारी 5 बोटं दाखवली आहेत. त्यामध्ये हा आहे अंगठा. अंगठा हा अग्नितत्वाचं प्रतीक आहे. हे आहे अंगठ्याजवळचं बोट, हे वायू तत्वाचं प्रतीक आहे. हे सगळ्यात मोठं बोट आपलं मधलं बोट आकाश तत्वाचं प्रतीक आहे. जिथे आपण अंगठी घालतो ते बोट अनामिका आहे, पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. आणि आपली करंगळी हे जलतत्वाचं प्रतीक आहे. तर 5 बोट 5 तत्वांचं प्रतीक आहे. असं पहिला एक हाताचं चित्र मी तुम्हाला पाठवलंय. त्यानंतर हे ज्या पुस्तकामध्ये सगळं सांगितलंय त्या पुस्तकाबद्दल सुद्धा तुम्हाला कळवलंय. कोणाच्या मनाची एकाग्रता होत नसेल आणि आपली स्मरणशक्ती जागृत राहावी यासाठी अशा प्रकारची एक मुद्रा दिलेली आहे. मुद्रेचा जो हात आहे, उरलेली बोट ताठ राहायला हवीत. सुरुवातीला राहणार नाहीत पण प्रयत्नांती राहतील. आणि प्रत्येक मुद्रा कशासाठी आहे ते पण तुम्हाला मी वर लिहून कळवलेलं आहे. ही एक वायू मुद्रा आहे. वायू मुद्रा यामध्ये असं म्हटलं की हे जे बोट आहे ते तुम्ही अंगठ्याच्या तळापर्यंत टेका आणि त्याच्यावर अंगठा टेका. ही 3 बोट सरळ ठेवा. वायू मुद्रा. त्याच्या पुढे सांगितलं
शून्य मुद्रा, मधलं बोट तुमचं, मधलं बोट हे जिथे टेकताय त्याच्यावर अंगठा ठेवून बाकीची 3 बोट सरळ ठेवा. कानाचे काही प्रश्न तुम्हाला असतील तर ते त्यामुळे दूर होतील. असं सांगत सांगत 10 मुद्रांबद्दल या ग्रंथामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं. काही जण शंखमुद्रा करण्यामध्ये पटाईत असतात. अंगठामध्ये ठेवा आणि बाजूनी हात ठेवा, ही शंखमुद्रा आहे. ही शंखमुद्रा किंवा लिंगमुद्रा, अंगठा आपला सरळ ठेवायचा आहे आणि बाकीची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आहेत. अंगठा मात्र सरळ ठेवायचा. असं ठेवल्यामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती येते, असं हे मुद्राशास्त्र सांगतं. मुद्रा या नियमित करायच्या आहेत. खूप वेळ करायच्या नाहीयेत. एक 5 मिनिटं, 10 मिनिटं, सुरुवातीला 2 मिनिटापासून चालू करा. कारण सगळी आपली बोटं वयानुसार थोडी दूर राहतात. ती जवळ राहावी, ताठ राहावीत यासाठी या मुद्रा आहेत. आणि अनेक आजारपणावर मुद्राशास्त्र उपयोगात आज येत आहे. या मुद्रा गुरुकडून शिकून घ्याव्यात किंवा पुस्तकात बघून तुम्ही करणार असाल तर नीट निरीक्षण करून मग त्या मुद्रा कराव्यात. एक सुंदर पुस्तक. हा ग्रंथ वाचता वाचता मला सुद्धा या पुस्तकाचा लाभ झाला. हे पुस्तक आहे बिन पैशाची चिकित्सा आणि रोग निवारण. इथे सगळे शब्द उलटे दिसत आहेत. बिन पैशाची चिकित्सा आणि रोग निवारण यामध्ये 10 ही मुद्रा दिल्या आहेत आणि कोणत्या आजारासाठी तुम्ही कोणती मुद्रा कराल हे सुद्धा सांगितलंय. त्यात असं म्हटलं की आजार येण्याची वाट बघू नका, तर ते येऊ नयेत म्हणून या ज्या मुद्रा आहेत त्या प्रत्येकानं शिकून घ्याव्यात. तिनं पुढचा प्रश्न विचारला की चित्त एका ठिकाणी स्थिर करण्यासाठी काय करावं? दत्तगुरु म्हणतात त्यासाठी ध्यान करावं, रोज थोडा जप करावा, आयुष्यामध्ये 3.5 कोटी तरी जप प्रत्येकानं करावा. आयुष्यात एका देवतेचा 3.5 कोटी जप तरी करावा. आणि पुढचा प्रश्न तिने विचारला की सर्वात श्रेष्ठ वर्ण कोणता? वर्ण 4, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. सर्वश्रेष्ठ ब्राह्मण वर्ण म्हटलंय. क्षत्रिय वर्ण सुद्धा माणसं आवश्यक आहेत, कारण ती आपल्या संरक्षणासाठी कधी सिद्ध होतात. वैश्य प्रत्येक गोष्टीचा व्यापार करतात आणि आपल्याला यातून काय मिळेल असा प्रश्न त्यांना नेहमी असतो. शूद्र सामान्य दर्जाची कामं करतात. पुढचा प्रश्न तिने विचारला की जागृती कशाला म्हणावं? प्रत्येक गोष्ट कान शाबूत ठेवून सतर्कपणे करणं म्हणजे जागृती. तुम्ही बघितलं असेल की कुत्रा हा प्राणी जरी असं अंग वेटोळ करून झोपलेला असला तरी जरासा जरी आवाज आला तरी त्याचे कान इतके तीक्ष्ण असतात की तो लगेच उठून बसतो. सतर्कता ही त्या प्राण्यामध्ये जागृती आहे. तसं जागृत माणसानं राहावं. निद्रिस्त म्हणजे काय म्हणून तिने विचारलं. जे मोह मायेत गुंतलेले आहेत त्यांना निद्रिस्त म्हणावं. आयुष्यामध्ये श्रवण खूप करावं, आचरण करावं, उपासना करावी, गुरूंच्या आज्ञेत राहावं, म्हणजे आपल्याला सगळं काही मिळतं असं म्हटलं. पुढचा प्रश्न विचारला की आचार म्हणजे काय?
विशिष्ट प्रकारे वागणं म्हणजे आचार किंवा आचरण. आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे आपण येतोय. तिने विचारलं की चांडाळ कोणाला म्हणावं. माणसाच्या सांगितलेल्या आचरणाच्या विपरीत वागणं म्हणजे चांडाळ होय. आता तिने सद्गुरूंना विचारलं की तू भ्रमणाला गेलास, तुला 24 गुरु भेटले, मला एखादा गुरु भेटेल काय? दत्तानी आपल्या आईला सांगितलं, तू कुठेतरी गुरु शोधत फिरू नकोस. प्रत्येक स्त्रीला तिचा पती हाच गुरु तिनं मानावा. तुझ्या जवळच इतके मोठे गुरु घरात असताना तू एकच कर की आता एक चांगला मुहूर्त बघून अत्री ऋषींना शरण जा, त्यांचे एकदा पाय धर. तुला काय संकट आहे का? ती म्हणली संकट काही नाही, पण इतकं तू सगळं सांगितल्यावर आपल्याला सुद्धा कोणी गुरु असावेत असं मला वाटतं. मग तिनं खरंच मनामध्ये ठरवलं की अत्री ऋषींना आता आपण नवरा जरी असला तरी गुरु समान मानायचं. तिनं त्यांना प्रश्न केला की मला अनुग्रह मिळावा याच्यासाठी तू कोणता मुहूर्त सांगशील? दत्तगुरु म्हणाले मार्गशीर्ष महिना, सुकर्मा योग, 27 योग असतात. चांगल्या कामाची सुरुवात सुकर्मा या योगावर करावी. या विशिष्ट मुहूर्तावर पवित्र नदीचं पाणी घेऊन ये. घरामध्ये धूप दीप प्रज्वलित कर. चौरंग सजव आणि गुरुपूजनाची तयारी कर. चंदन उटी लाव. महावस्त्र हवं. प्रसादाला फळ हवीत. सुगंधी द्रव्य हवीत. हे सगळं ऐकताना तिने दत्तगुरूंच्या पुढ्यातच हात जोडले आणि प्रश्न विचारला की कोणत्याही पूजेसाठी चौरंगच का हवा? मग दत्तगुरूंनी तिला बरीच मोठी कथा सांगितली की चौरंग म्हणजे जीवनाची चौकट आहे. प्रत्येक कृतीची एक चौकट आखावी. घरात कोणताही कार्यक्रम करत असताना आपल्याला नेमका किती वेळात करायचंय, किती जणांना बोलवायचंय, प्रसादाला काय करायचंय, कसं करायचं, या सगळ्याची चौकट मनात आखावी. आणि तो चौरंग आहे. पूजेला चौरंग ठेवला जातो. या पूजेमध्ये कलश असेल, देवदेवता असतील तामनात ठेवलेल्या, शंख असेल, घंटा असेल, 5 विडे ठेवलेले आहे, गणपती ठेवलेला आहे, 5 फळं ठेवलेली आहेत आणि त्या विड्यांवर पैसा ठेवलाय, सुपारी ठेवले, सगळं त्या चौरंगावरच ठेवायचंय. गणपतीसाठी नैवेद्याची वाटी ठेवलेली आहे, दूध साखर ठेवलाय, गुळ खोबरं ठेवलाय आणि मुख्य पूजेसाठी काहीतरी प्रसाद केलाय. प्रसादाचा साधारणपणे शिरा केला जातो. प्रसादाचा शिरा जसा बनतो पूजेच्या दिवशी तसा इतर वेळी बनत नाही, कारण पूजा केलेली नसते. पूजेचा प्रसाद हा प्रसाद आहे. तसंच सगळं साहित्य घेतलं आणि रविवारी संध्याकाळी घरातल्या सगळ्यांना प्रसादासारखा शिरा करायचा ठरवलं तरी तो प्रसाद होत नाही, प्रसादासारखा शिरा होतो. आपण चौरंगाबद्दल म्हणतोय. चौरंगाबद्दल एक गोष्ट सांगितली. नाथपंथीयांचे आद्य गुरु हे शिवशंकर आहेत आणि
मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, जालंधर, कानिफनाथ, नागेश, रेवणसिद्ध, गहिनीनाथ असे सगळे हे नवनाथ आहेत. त्यापैकी चौरंगीनाथ यांची कथा या अध्यायात सांगितली. असं म्हटलं की चौरंगीनाथ हे जन्मानं राजपुत्र होते आणि पिता शारंगधर यांना 2 राणी आहेत. एक मंदाकिनी आहे आणि गुणवती आहे. त्यापैकी मंदाकिनीला आधी मुलगा झाला. गुणवती तिचा द्वेष करू लागली, कारण जिला आधी पुत्र होतो तो राजपुत्र मानला जातो, त्यालाच राज्यावर बसवतात. बाळ जन्मलंय आणि गुणवतीनं हा ध्यास घेतला की आता सवतीचा मुलगा कधीतरी गादीवर बसणार आणि आपला मुलगा झाल्यानंतर तो पाठी राहणार. गुणवतीनं नाव गुणवती आहे आणि गुण उधळलेले आहेत. आपल्या 2 दासांना सांगितलं की मंदाकिनीच्या महालातून तो बाळ पळवून आणा, त्याला सप्तशृंगीच्या डोंगरावर टाकून द्या. टाकताना त्याचे हातपाय कापून टाका, म्हणजे आपण मारला असं होणार नाही, पण बाळ मरून जाईल. हातपाय तोडून त्या दासानी या मुलाला टाकून दिलं. पण हा मुलगा मित्राचारी आणि शरयू या दाम्पत्याला सापडला. त्यांनी त्याचा प्रतिपाळ केला. हा मुलगा दिवसामाजी वाढत होता आणि एक दिवशी त्याला सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी आणलं. दर्शनाला आल्यावर तिथे मच्छिंद्रनाथ बसलेले त्यांना दिसले, म्हणून मच्छिंद्रनाथांजवळ या बाळाला दिलं. मच्छिंद्रनाथांनी या बाळाच्या अंगावर हात फिरवला आणि काय आश्चर्य, त्याचे हात पाय पुन्हा आले. हा मुलगा हळूहळू रांगू लागला. हा रांगत असताना चौरंगासारखा दिसत होता, कारण 2 हात 2 पाय आणि बाळ रांगतो आणि पाठीचा जो भाग आहे हा भाग चौरंगासारखा दिसतो. या छोट्या मुलावर मच्छिंद्रनाथांनी फुलं उधळली आणि सांगितलं की कोणत्याही पूजेपूर्वी आधी चौरंग ठेवला जाईल, की जिथे पूजा करायची तिथे आधी चौरंग ठेवला जाईल. चौरंग ठेवला की स्वस्तिक रेखाटायचे आणि बाजूनी रांगोळी काढायची, म्हणजे जी पूजा आपण करणार आहोत त्याची मर्यादा कळली. पूजा कुठेही गावभर मांडायची नाहीये. 2 पाठ हवे, चौरंग हवा, चौरंगाला 4 केळी बांधलेल्या हव्यात, बाजूने रांगोळी काढलेली हवी. आवश्यक पूजा साहित्याची 2 तरी तपक होतात. तामन, पळी, पंचपात्री या सगळ्या गोष्टी हव्यात आणि अशा प्रकारे आटोपशीर ही सगळी मांडणी केली जाते. तर कोणत्याही पूजेमध्ये आधी चौरंग मांडला जाईल आणि चौरंगीनाथा तुझी आठवण पूजेपूर्वी सगळी जण काढतील. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात सुद्धा हा संदर्भ आलेला आहे. 1751 ते 1755 अशा या ओव्यांमध्ये संदर्भ हा येतो आणि तोच या ग्रंथामध्ये सुद्धा आलाय. मग म्हटलं की अशा प्रकारची पूजा चौरंगावर मांडल्यानंतर सगळी लोक तुझं दर्शन घेतील आणि हे दर्शन घेताना कोणताही भेदभाव कोणाच्याही मनात असणार नाही. अध्याय 32. आणि चौरंगीनाथांची कथा ऐकून पूजेपूर्वी चौरंगच का ठेवायचा? जीवनाला सुद्धा एक विशिष्ट चौकट हवी. दिवसाचं वेळापत्रक हवं. आयुष्यात आपली कामं कोणकोणत्या टप्प्यावर कशी पूर्ण करायला हवीत याचं सुद्धा नियोजन हवं. हेच आपल्याला हा चौरंग सुचवतो.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णु भगवन नमस्ते। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री गुरुदेव दत्तम्बा माता की जय। श्री लक्ष्मी केशवाय नमः। आज दत्त प्रबोध या ग्रंथाचा 32वा अध्याय बघून आपण इथे थांबतो। यानंतर दत्तांची आरती होईल आणि मग तुम्ही ठेवलेला प्रसाद जो असेल तो तुम्ही ग्रहण कराल। मी पण इथे प्रसाद ठेवलाय, तो मीही ग्रहण करीन आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया। सुख करता करता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिचेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभत बरा, ऋणझुणती नुपुरे चरणी गागरिया, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तृंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव। त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधीने ध्याना, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता, जय देव जय देव। सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैसी कळेल ही मात, पराही परतलीस तेथे कैसा आहेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता, जय देव जय देव। दत्त येऊनिया उभा ठाकला, साष्टांगे सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला, प्रसन्न होऊनिया आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता, जय देव जय देव। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता, जय देव जय देव। धूप दीप झाला आता कर्पूर आरती, देवा कर्पूर आरती, हृदय सिंहासनी बैसले द्वारकापती, द्वारकापती बसले रुक्मिणीपती, बसले रुक्मिणीपती, धूप दीप झाला आता कर्पूर आरती, कर्पूरवडी सममानस माझे निर्मळ राहू दे, देवा निर्मळ राहू दे, कर्पूरवडी समभाव भक्तीचा सुगंध वाहू दे,
कापुराची लावणी ज्योती भावे ओवाळी, देवा भावे ओवाळी. धूप दीप झाला आता कर्पूरारती, धूप दीप झाला आता कर्पूरारती. भाव कळे ना देव कळे ना, ना कळे काही देवा ना कळे काही. शब्द फुलांची गुंफुनी माला वाहतो पायी. मुखी नाम नेत्री धाम पाहिन तव मूर्ती, देवा पाहिन तव मूर्ती. धूप दीप झाला आता कर्पूरारती, धूप दीप झाला आता कर्पूरारती. कलिंग लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगनानंदे पूजिन भावे वाळीन म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या दृढं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा सेंद्रिये वा बीजात्मना मा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.